आपली जागा दाखवून देण्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे, संघटित व्हा. संघटित होऊन येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये एवढी ताकद लावा. तुमचा नगरसेवक जे आहे आंबेडकरी पक्षाशिवाय, मी असं म्हणणार नाही की तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचा तुम्ही नगरसेवक आणा. तुम्ही कोणताही एक पक्ष निवडा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण एक गट्टा मताने चला, एक गट्टा मताने चला. एक पक्ष निवडा, कोणताही तुम्ही जे सांगा. आपण या विचाराने जर गेलो तर आंबेडकरी नगरसेवक येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून येणार, एवढी जी आहे ग्वाही आपल्याला देतोय. परंतु यासाठी आपण गांभीर्याने उभे राहिलो पाहिजे. कोणीही पैशामध्ये विकल्या जाणार नाही, कोणी खाण्यामध्ये विकल्या जाणार नाही. आणि आम्ही काँग्रेसला आणि बीजेपीला मत देणार नाही. यावेळेला ही शेवटली निवडणूक आणि शेवटला तुमचा पवित्र असणार आहे. कारण की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या, 4 वर्ष झाले. महानगरपालिकेची निवडणूक लागून राहिली आहे. संविधानाच्या विरोधी काम सुरू आहे, लोकशाहीच्या विरोधी काम सुरू आहे. म्हणजे हम करे सो कायदा, जैसे बीजेपी कहेंगी वैसा ही होगा. कांग्रेस एक शब्द भी नहीं बात करती है. म्हणून लक्षात ठेवा, हे सर्व थांबवायचं असेल तर तुमचे माणसं नगरसेवक झाले पाहिजे, तुमचे माणसं आमदार झाले पाहिजे. आणि आमदार निवडून येते 2 आमदार तर तुमचे 2 विभागामध्ये नक्कीच आहे. तिसरा पण आहे, दक्षिण पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. 3 आमदार तुमचे निवडून येऊ शकतात. एवढी ताकद आहे या नागपूरमध्ये. परंतु म्हणतात ना, किंवा तुझ्या मताचे 5 लोक असतील, हे 5ही लोक भेटून ना राहिले. आम्ही उन्हे दुने काढतोय. कोणता नेता असा आहे, तो नेता तसा आहे, तो नेता तसा आहे, एकत्र आले पाहिजे. अरे नाही येत तर यांना ज्या त्यांची जागा दाखवा. तुम्ही त्यांच्यापैकी एक घ्या ना, कोणता तरी, कोणताही घ्या. समाजाने एक व्हा आणि समाजाने एक होऊन एक पक्ष, एक नेता निवडा आणि आपली जे वाटचाल सुरू करा. बघा, तुम्हाला कोणी थांबू शकत नाही आणि तुमची शक्ती जी आहे दिसायला लागेल. मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती आहे, संघटित व्हा. संघटित नाही झालो तर खूप मोठं नुकसान आपलं राहणार आहे, खूप मोठं नुकसान होणार आहे. सत्ता असेल तर आपण महाबोधी विहार मिळू शकतोय. सत्ता असेल तर आपल्याला पत्ते हलवता येतात आणि सत्ता नसेल तर मग आपल्यातील लोक दयावया करायला, पाया लागायला तिथे जातात, वाड्यावर जातात. म्हणून लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, स्वाभिमानी राहा. मलाही बाबू खेळतलं एक माझ्या नागरिकांचा प्रॉब्लेम आहे. इलेक्ट्रिक पोलचा जो आहे प्रॉब्लेम आहे, त्यांची जी काही वायर आहे डॅमेज झालेले आहे. कंप्लेंट टाकली, आले नाही. ते म्हणाले की तुम्ही जे आमदार कोट्यातून काहीतरी करा. नाही जायचं मला आमदारकडे, मी आमदार निर्माण करणार इथे. प्रशासन व्यवस्थेला मी तक्रार केली, प्रशासन व्यवस्थेने आमदाराकडे माझा अर्ज द्यावा, परंतु मी जाणार नाही. मी बाबासाहेबांचा अनुयायी आहो आणि स्वाभिमानी आहो. आणि हे मी जर त्याच्याकडे गेलो तर मी त्याचा जे आहे दागिनदार राहील. आणि उद्या मला तो जो आहे, बेटा मी तुझं काम करून दिलं, तू माझा गुलाम झाला, हे तो म्हणेल. मला ते मान्य नाही. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला स्वाभिमानी बनावं लागेल. आपल्या पोराला स्वाभिमानी बनवा. कोणाचे ज्या कोणत्या पक्षाकडून पैसे घ्यायचे नाही. आमच्या नागरिकांकडून